पुणे शहराच्या लोणीकंद परिसरात एका आलिशान फार्म हाऊसवरती पहाटेपर्यंत बेधुंदपणे पार्टी सुरू असलेल्या एका फार्म हाऊसवरती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने जो आहे तो छापा टाकल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। बेधुंदपणे अशी ही पार्टी सुरू होती। 7 जूनच्या मध्यरात्री पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही जी छापेची कारवाई जी आहे ती केलेली आहे। विशेष म्हणजे या पार्टीमध्ये तब्बल 156 तरुणी जे आहे ते सहभागी होते आणि महत्त्वाचं म्हणजे यात 156 पैकी 2 ते 3 तरुण जे आहेत ते 21 वर्षाच्या आतील होते। पुणे पोलिसांनी 7 जूनच्या जवळपास मध्यरात्री 2:30 वाजता ही जी कारवाई आहे ती केलेली आहे। जवळपास 15 अधिकारी आणि 65 पोलीस यांचे जो फौजफाटा आहे याच्यात ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। आता या कारवाई दरम्यान अनेक म्हणजे बऱ्याच गोष्टी सध्या समोर आलेल्या आहेत। त्या म्हणजे 3 हुक्का पॉट्स ठेवलेले 10 प्रतिबंधक हुक्का फ्लेवर्स पोलिसांच्या हाती लागले। त्याच्यानंतर मद्यसाठा जवळपास तब्बल 9,22,000 रुपयांचा बेकायदा असा मद्यसाठा जो आहे तो जप्त करण्यात आला। याशिवाय अंमली पदार्थच देखील सुमारे 3 ग्रॅम गांजा जो आहे तो घटनास्थळावरून जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। आणि असं एकूण पाहायला गेला तर मद्यसाठा किंवा हुक्का किंवा ध्वनी यंत्रणा असा मिळून जवळपास तब्बल 85 लाख रुपयांचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई जेव्हा केली त्यावेळेस सर्वांना म्हणजे जवळपास अधिकृत आकडेवारीनुसार 156 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं। मात्र सध्या मिळालेल्या माहितीनुसार ज्यांनी ही पार्टी आयोजित केली होती त्यांच्या सहित 78 जणांवरती यापैकी गुन्हा दाखल जो आहे तो करण्यात आलेला आहे। आता या सगळ्यानंतर बरेच प्रश्न जे आहेत ते सध्या उपस्थित होत आहेत की या पार्टीला परमिशन होती का? तर या पार्टीला परमिशन होती। ऑर्गनाइज्डरित्या ही जी पार्टी आहे ती आयोजित करण्यात आली होती। मात्र एक ठराविक काळ जो आहे तो या पार्टीला देण्यात आलेला होता। मात्र ठराविक काळापेक्षाही जास्त काळ ही पार्टी जी आहे ती सुरू होती। याशिवाय बेकायदेशीर मद्यसाठा देखील त्यांच्याकडे आढळून आलेला होता। त्यामुळे आता पाहायला गेलं तर लेटेस्ट मिळालेल्या अपडेटनुसार ज्या फार्म हाऊसवरती ही जी पार्टी सुरू होती तो फार्म हाऊस सध्या सील करण्यात आलेला आहे। आता या संपूर्ण प्रकरणाचा जो तपास आहे तो सध्या गुन्हे शाखा जो आहे तो करत आहे। आणि ही जी मद्य पार्टी आहे किंवा ही जी ज्याला म्हणतात आपण मद्यसाठा जो आहे तो एवढा कुठून आला याची चौकशी सध्या करण्यात येते। मी सांगितल्याप्रमाणे अंमली पदार्थ देखील या पार्टीमध्ये सापडल्याने कोणी याचं सेवन केलं होतं का याची देखील चौकशी करण्यात येणार आहे। वैद्यकीय चाचणी या सगळ्यांची करण्यात येणार आहे आणि याचे आर्थिक व्यवहार नेमके कशा प्रकारे झाले या सगळ्याची चौकशी सध्या करण्यात येणार आहे। मात्र सध्या तरी या पार्टीची ज्यावर पुणे पोलिसांनी छापा टाकलेला आहे त्याची सध्या पुण्यात जोरदार चर्चा आणि या प्रकरण आता पुढे कुठलं वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।